हे कास पठार इकडे बघा. हे आहे कास पठार. कास पठार त्याच्यातला हा तलावातले फुलं जवळ दाखव. ते आणि जवळ घे. पांढरे फुलं तिकडचे इकडचे पांढरे फुलं सेंटर मोठं कमल होता है. पत्ते तो वैसे ही नहीं देता. देखिए इसके पैटर्न्स हैं. आईचा संदेश देते. मग तुम्हाला कास पठारची माहिती सांगते. दिवाळीचा संदेश. येणारी दिवाळी 2025ची किती खास आहे हे बघा. यावर्षी दिवाळी अत्यंत दुर्मिळ योग घेऊन आली आहे. कारण यावेळी अमावस्या, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा हे तिन्ही सण एकत्र आले आहेत. असा योग 40 वर्षातून एकदाच येतो. म्हणूनच या दिवाळीला समृद्धीचा सोहळा असे म्हटले जाते. आयुष्यात आनंद, पैसा आणि सुख मिळवण्यासाठी हा संदेश किती छान वाटला बघा बरं तुम्हाला. या वेळची दिवाळी किती सुंदर आणि छान आहे. आता आपण कास पठारची माहिती बघूया. कास पठार हे सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नैसर्गिक फुलांचे पठार आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध रंगांची लाखो फुले फुलतात. कास पठार सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यात अनेक दुर्मिळ आणि स्थानिक फुलांचा समावेश आहे, जी जगात फक्त इथेच दिसतात. प्रत्येक आठवड्याला फुलांचा रंग आणि प्रकार बदलतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दर भेटीत वेळी दृश्य रचना दिसते. या नॅचरल म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रमुख फुलांची झाडे कोणती असतात? सोनकी, तेरडा, टोपलीकरण, स्मिथिया, करवी जी 7 वर्षांनी एकदाच फुलते, ब्लूयुडिया, बाबळू आणि वन ऑर्किड. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात सर्वात उत्तम मानला जातो. या काळात फुलांचा भर असतो आणि निसर्ग अवर्णनीय दिसतो. ही कास पठारची माहिती. हे कास पठारचं दुसरा भाग. हा फुलांचा प्रकार सगळीकडे बहुतेक एकसारखाच आहे. तेरड्याची फुलं, हे पाणी, हे आमचे आहो, हे सगळे बघणारे धवळे पवळे. बस 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 उभी राहा बसतेस इकडे मागे जाऊ. लवकर
डोळे नाही उघडत आहे. अशी बसते खाली बसली नाही आडवा येत आडवा कर पोर्ट मोड मध्ये काढ घे. अगं आडवाच फोटो काढायचा. आहे ना थोडं ब्राईटनेस वाढवलं ना. हे फुलं भर करून गेले. बंदा बोलो वेलकम टू थाईलैंड. पुढे बसून मागे बैठे चला रहा है धर्म एकदम ऑफ राइडिंग ऑफ रोडिंग. हाँ दिखा दिखा जबरदस्त. कहाँ है धर्म दिखा. रिकॉर्डिंग चालू है. आराम से चालू है. सिर्फ एक्सटेंड कर लेना बस. चालू है. धर्म कहाँ है. धर्म खलासी स्क्रैच लगा तो बोतल. बनू उड़ के फिरू मस्त गगन में. पंछी बनू उड़ के फिरू मस्त गगन में. मॉर्निंग व्ह्यूला चांगलं. आणि सकाळ सकाळ 7 वाजता एंटर करायचं इथे. चालत पुढे हुशार. किती पुढे हाँ या हो हो स्माइल. दाखव मला तोपर्यंत. मला एक फोटो दाखवतो चांगली. फोटो घे मोबाईल. त्या गाड्या नाही आल्या पाहिजे. गाड्या नाही आल्या पाहिजे.
मला फक्त हे सिनरी घ्यायचं. हे कास पठार, इथे पार्किंग केलेलं. हां, हे आमच्या भानूसाठी तो झाला धनगर. राणी वनी ओ राखी मेंढर, राणी वनी ओ राखी मेंढर. देवा जगासाठी मल्हारी तो झाला ग, जगासाठी मल्हारी तो झाला ग. राणी वनी तो राखी मेंढर, राणी वनी तो राखी मेंढर. देव मल्हारीने भानूसाठी तिथे चांदण्या रात्री बोलावलेले आणि तिथेच त्यांची प्रेम प्रकरण सुरू होते. बघा, देवासाठी सुद्धा हे होतं, आहे की नाही. देवामध्ये झाले माणसात नवल काही, नवल काही माणसात नवल काही. सवतीचं बाळ कडे घे ग भानुबाई, भानुबाई कडे घे ग भानुबाई. देव खंडेराव चंदनपुरी नागाटात, भानाई करीताई वगातील पोटात. माझ्याणी ग बाजार पेठेत हळदीला किती भाव. माझ्या देवाऱ्यात सोन्याचे ग खंडेराव. असं एक कास पठार भानू आणि मल्हारी यांच्यासाठी स्पेशल कास पठार सुंदर होतं. भानू मल्हारीची गाणी भरपूर आहेत, ती टाकलेली आहेत, वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते बघाव्यात. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा माझे व्हिडिओ कसे झाले, काय झाले, कुठे गेले, कळू द्या मला, कमेंट्सद्वारे कळवा. सबस्क्राईब करा. 2 चॅनल आहेत, एक प्रमिला छंद, दुसरं प्रमिला ब्राह्मणकर. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ती आपल्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.